तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आहे दत्त जयंती। आमच्या इथं कॉलनीत ना छान अशा प्रकारे दत्त जयंती साजरी केली जाते। वाजता दत्त जन्म होतो, आणखी त्यांचे पाळणे वगैरे, मिरवणूक पण चांगली निघते असं। तर मी तुम्हाला ते दाखवते। तर चला तर मग आता वाजलेले आहेत 8:30, तर मला मुलांचं पण आवरायचं आहे। चहा पाणी वगैरे आमचं काही झालेलं नाही, तर ते करून ते मी खाली जाणार आहे। तर मी तुम्हाला तिथलं दाखवते। सर्व भाविक भक्तांनी सहकार्य करावे। चला आळंदीकडे विद्यार्थी ते बनायला काही आता ज्या बायकांना असं मुलबाळ होत नाही ना, त्यांनाच पाळण्याखाली बसवलं जातं आणि दत्ताची मूर्ती त्यांच्या ओटीत नाही का दिली जाते। त्याच्यामुळं मग एका वर्षाच्या आत त्यांना मुलबाळ होतं असं म्हणतात। इथं नाही का बायका दंडवडी घेतात, लहान मुलं पण घेतात आणि त्यांची श्रद्धा आहे ना ती सर्वस्वी असं मुलं ते घेतात। ते आता इथे आंघोळ करून ओल्या अंगाने दंडवडी घ्यायचा राहतो। त्याच्यामुळं मग इथं आता हे आंघोळ करून पालखीपासून दंडवडी घेतात। मग पालखीच्या पाया पडून भरपूर बायकाला परत मुलं पण घेतात, ज्यांची श्रद्धा आहे ते देवासाठी करतात। प्रत्येक वर्षी बायका ह्या ना का दंडवडतीने घेत राहतात। आता ही ना कॉलनीपासून जी घेतात ती पार असं रोडपर्यंत अंतर पण भरपूर आहे। थोड्या अंतरापर्यंत त्या पालखी जिथंपर्यंत जाते ना तिथंपर्यंत त्यांच्या पुढं असं लोटांगण घालतात त्या। इथं नाही का आळंदीची वारकरी आणलेली होती, ते भजन ते म्हणत पालखीची मिरवणूक काढत होती। बायका पण पाऊल खेळत होत्या, बायकांना पण आवडलं होतं। ज्या बायकांना आवडायच्या बायका पण पाऊल खेळत होत्या। काही बायका असं त्यांच्या पाठीमागं दिगंबरा असं म्हणत पण नाही का बायका पण जात होत्या। मग इथं परत काही बायका पण करत होत्या। खूप छान अशी पालखीची मिरवणूक निघाली। सगळ्यांनी असं सहकार्य पण छान प्रकारे केलं बायकांनी। ते पण गर्दी पण भरपूर होती। थोड्याशाच बायका होत्या खेळायसाठी, फार पुढं गेल्यानंतर शुद्धीला ऊन लागली पण त्याच्यामुळे शुद्धी सावलीची माहिती। इथं पण बायकाला परत ज्यांची आवड असते त्यांनी पण टाळतीने घेऊन पालखीत त्या पण सहभागी झाल्या। इथं नाही का पालखी थांबली होती, कारण की जी ज्यांची इच्छा असते ना ती का आता पालखी ज्यांनी घेतली आहे त्यांचे हातपाय वगैरे धुतात आणि त्यांना आरती ओवाळते। इथं पण बायका भरपूर बायकांनी इथं कावड खेळत होत्या, ज्यांना आवड आहे त्या बायका येत होत्या खेळण्यासाठी। तिथं तर पालखी कॉलनीच्या बाहेर आली होती रोडला। तिथं गणपती मंदिर असेल, तिथं गणपती मंदिरापर्यंत पाया पडण्यासाठी जातात लोक। ते रोडला आली होती पालखी। आता काही बायकांनी तुळस पण घेतली, काही बायकांनी कलश घेतलेला, अशी मिरवणूक काढली होती। इथं काय झालं की एक लहान मुलाला नाही का गाडीचा टचन झाला होता, त्याच्यामुळे सगळेजण थांबलेले होते काय झालं बघण्यासाठी। लागलं काय नव्हतं मुलाला, पण असं थोडा टच झाल्यामुळे मूल घाबरलं होतं। त्याच्यामुळे सगळेजण त्याच ठिकाणी परत गोळा झाले। परत झालं ती गेली मग पुढे पालखी
आता इथं पालखी आता मंदिराजवळ आलेली आहे. मग एकदम असं रोडच्या पलीकडे रोड क्रॉस करायचं, त्याच्यामुळे सगळे थांबलेले. आता इथं ज्यांनी गंडवडी घेतल्या होत्या ना ते पण असं लोटांगण घालतात आणि त्यांच्या अंगावरनं पालखी जात राहते. त्याच्यामुळं मग हे असं लहान मुलं ज्या बायका होत्या ना त्या पण असं लोटांगण घालतात इथं. आता इथं बघा ह्याला हे पण लहान मुलं आहेत सगळे बरं, मुलं मुली. आता ह्यांच्या अंगावरनं पालखी येते. चांगलं असतं म्हणजे त्यांच्या अंगावरनं पालखी गेलेली, त्याच्यामुळं मग ज्यांची इच्छा राहते ते पण पालखी खायचं लोटांगण घेतात. ह्या दत्ताच्या भुकट्या आहेत जास्त खास असं म्हणतात, त्यांना मानलं जातं. त्यामुळे ह्या अगोदर पुढं चाललं जातं, त्यांच्या पाठीमागे पालखी येते. कॉलनीतच मावशी आहेत. आता इथं मंदिरापाशी आलेली आहे, गणपतीचं मंदिर आहे मोठं. इथं गणपती मंदिरापाशी पालखी आलेली आहे. आता इथं आरती वगैरे करून मग पालखी पाठीमागे निघाली. इथं गणपती मंदिराचं लॉक लावलेलं होतं, त्याच्यामुळे बाहेरच आरती वगैरे करून मग तिथंच प्रसाद त्याने घेतला आणि नंतर लोक मग परत जाण्यासाठी निघाले. परत लाईन करायची होती ना, त्याच्यामुळे सगळी गोळ्यावर थांबलेली होती बरेच लोक दर्शनासाठी पण भरपूर गर्दी झालेली होती. इथं शिद्धूचं कानातलं हरवलं, त्याच्यामुळे कानातलं आम्ही शोधत होतो. पालखी थोडंसं पुढे गेली होती. भरपूर गर्दी, भाविक भक्त पण भरपूर आलेले पालखीसाठी. कालचा दिवसच असा मानला जातो ना. इथं पण परत 5 वाजता इथं महाप्रसाद असतो. लहान मुलं ते जेवायला ते हे करतात. इथं अगोदर लहान मुलांना जेवायला घातलं होतं, कारण की लहान मुलाचं पालखीत नाचून वगैरे दमलेले होते, त्यांना भूक लागलं, त्याच्यामुळे अगोदर लहान मुलांना जेवायला घातलं. मग परत मोठे बसले जेवायला. महाप्रसादासाठी भात, जिलेबी, सांबर केलं. हे म्हणजे मंदिर आहे. तर हे मंदिर आहे. संध्याकाळची आरती वगैरे झालेली होती इथं. आता मुली ते जेवायला बसवलेल्या आहेत इथं. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यासाठी चॅनलला माझे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये.